आगतम स्वागतम सुस्वागतम। नमस्कार आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मान्यवर आणि रसिक श्रोतेगण, साहित्याच्या ओढीने जमलेल्या सर्व जिव्हाळ्याच्या माणसांना मी भाग्यश्री सप्रेम नमस्कार करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते। सर्वप्रथम सर्व साहित्यप्रेमी मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं आसन ग्रहण करावं। उपस्थितांचे मनस्वी स्वागत आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना सादर करते। आज आपण सर्वजण जमलो आहोत एका सुंदर स्वप्नाचा जन्म सोहळा पाहायला। आपल्या लेखिका सौ रेणुका संजोत अगुरेटी यांच्या शब्दविश्वातून साकारल्या गेलेल्या एका सुंदर अनुभूतीचं साक्षात दर्शन करायला। या पुस्तकात लेखिकेचे विचार, आयुष्य, नातेसंबंध, सर्व अमूल्य क्षण अबोल असूनही भारावून टाकतात। पहिलं प्रेम पहिलं स्वप्न या कविता संग्रहाच्या पहिलं प्रेम पहिलं स्वप्न या कथा कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याकरता आपण सर्वजण आज उपस्थित आहोत। या पर्वणीच्या क्षणाची शोभा वाढवणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या साहित्याची मुहूर्त भेट रोवणाऱ्या प्रकाशिका रोहिणी मॅडम, अर्थातच वाऱ्याच्या वेगाने काम करणाऱ्या आणि साहित्य आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेत महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या कुमारी रोहिणी माया रामू वाघमारे, अध्यक्षा रोहिणी प्रकाशन, आपलं सहर्ष स्वागत। आज आपल्याकडे प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत लेखिकेचे कुटुंबीय। प्रमुख उपस्थितीमध्ये मी आवर्जून पहिलं नाव घेते लेखिकेच्या आयुष्याचे पहिले गुरु, तिच्या स्वप्नांना पंख देणारे त्यांचे पिताश्री, त्यांचे वडील श्री दिलीप पिल्ले सर, लेखिकेच्या जीवनातील प्रेरणा स्थान आणि निस्वार्थ लढा लावणाऱ्या लेखिकेच्या मातोश्री सौ वैशाली पिल्ले, म्हणजे ती म्हणजे माझी जाऊ बेबी वहिनी म्हणत म्हणत तिने कायम माझ्यावर जीव लावला। जणू बहीण आणि मैत्रीण मला दोन्ही तिच्यातच भेटली। तेव्हा तिच्या जिव्हाळ्याच्या प्रेमात मी पहिल्यांदा पडले। असेच माझे म्हणणे आहे की प्रेम आपल्याला प्रत्येक पावलात पहिल्यांदाच होतं, फक्त त्याची भावना वेगळी असते आणि तेच वेगळं पण प्रत्येक नात्याला सुंदर बनवतं। आणि आता मी माझ्या पुस्तकातील मूळ कविता म्हणजे पहिलं प्रेम पहिलं स्वप्न आरुष आणि ईशाची एक प्रेम कथा आहे। ती ह्या पुस्तकातील मूळ कविता आहे। ती मी 2019 मध्ये लिहिली होती। तर ही कवितेबद्दल सांगायचं झालं ही पहिल्या प्रेमावरची कहाणी आहे। पहिलं प्रेम पहिलं स्वप्न हेच पुस्तक आहे त्यांचं पहिलं स्वप्न, ज्याला त्यांनी नाव दिलेलं आहे पहिलं प्रेम पहिलं स्वप्न। मॅडमचे पहिलं प्रेम पहिलं स्वप्न हे पुस्तक हवं असेल तर पुस्तकाच्या प्रती उपलब्ध आहेत, ते विकत घेऊ शकतात, वाचू शकतात आणि लेखकाला अभिप्राय देऊ शकतात। तर पुन्हा एकदा मॅडमचे, त्यांच्या कुटुंबियांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि महाराष्ट्रभर पहिलं प्रेम पहिलं स्वप्न हे पुस्तक वाचकांना उपस्थित होत आहे असे आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी रोहिणी प्रकाशनाद्वारे जाहीर करण्यात येत आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार की तुम्ही वेळात काढून कार्यक्रमासाठी उभे राहिलेले आहात आणि लेखिकेच्या आनंदामध्ये सहभागी होत आहात। म्हणजे फक्त उजेड नाही, आज लेखिकेनं पहिलं स्वप्न आणि पहिलं प्रेम आपल्या सर्वांना सादर अर्पण करीत एक नवी आशा आणि एक नवा विश्वास दिलेला आहे। साहित्य हे असंच घडत असतं ना। मी सुरुवातीला कार्यक्रमाच्या म्हटलं होतं की मायेच्या आणि आपुलकीच्या सर्व माणसांना एक सुंदर नातं बहाल करणार आहे। तर मला असं वाटतं या पुस्तकाच्या रूपानं ते सुंदर नातं त्यांनी बहाल केलं आणि त्यांच्या गोड आवाजात कार्यक्रमाची सांगता केली।